नमस्कार, मी सुहास घटवाई. हेल्थ टाईममध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज हेल्थ टाईममध्ये आपण सूक्ष्म आयुर्वेद थेरपी आणि आयुर्वेद स्टेम सेल थेरपी ही म्हणजे नेमकी काय आहे, या थेरपीमध्ये कोणत्या आजारांवर उपचार होतात, याच्या उपचाराच्या पद्धती काय आहेत, आपल्याला कोणती पथ्य त्यासाठी पाळायची आहेत, हे सगळं आपण समजून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर के.व्ही. पाठक. डॉक्टर के.व्ही. पाठक हे यांचा जर का थोडक्यामध्ये जर आपण परिचय करून घ्यायचा झाला तर डॉक्टर पाठक यांचं मूळ गाव जे आहे हे परभणी जिल्ह्यातलं ताडकळस हे गावचे ते आहेत. नांदेड आयुर्वेद महाविद्यालयातून त्यांनी आयुर्वेदातली पदवी संपादित केलेली आहे. आयुर्वेदातले त्यांचे जे गुरु आहेत ते त्यांचे वडीलच असल्यामुळे गुरुच्या मार्गदर्शनाखालीच त्यांनी गुरु आयुर्वेद संशोधन प्रकल्प सुरू केला. 2013मध्ये अमेरिकेत झालेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन मेडिकल प्लांट्स अँड हर्बल प्रॉडक्ट या परिषदेमध्ये आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपीवर त्यांनी सादरीकरण केलं. त्याचप्रमाणे 2014मध्ये 6th वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेस जी दिल्लीमध्ये झाली होती त्या जागतिक आयुर्वेद परिषदेमध्ये त्यांनी नाडीग्राफ, इलेक्ट्रोनाडीग्राफ याचं सादरीकरण केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान कार्यालयाच्या विनंतीवरून त्यांनी नाडीग्राफ आणि आयुर्वेद स्टेम सेल थेरपीचं सादरीकरण केलेलं आहे. आपण डॉक्टर या सगळ्या चर्चेला सुरुवात करायची. तुमच्याकडनं स्टेम सेल थेरपी आयुर्वेदातली आणि सूक्ष्म आयुर्वेद पद्धती ही आपल्याला समजून घ्यायची आहे. तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येऊ शकतं. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 022, हा मुंबईचा कोड आहे, 61112400. सर, आपण सुरुवात करूयात. मुळामध्ये मला अगदीच पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे की सूक्ष्म आयुर्वेद थेरपी म्हणजे नेमकं काय? सूक्ष्म आयुर्वेद थेरपी म्हणजे आयुर्वेदाचा सूक्ष्मतेने केलेला अभ्यास, मुळाशी जाऊन केलेला अभ्यास. तर आधीच आयुर्वेद खूप सूक्ष्म आहे, पण त्या सूक्ष्मतेचा परत अभ्यास होणं जरुरी आहे असं मला वाटलं. म्हणून मी तर थोडं त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. मी सूक्ष्म आयुर्वेदामध्ये काय नेमकं पाहिलं की सूक्ष्म आयुर्वेदामध्ये निदान आणि उपचार ह्या दोन जो रथाचे चाक आहेत हे पॉवरफुल होते. आणि म्हणून जगामध्ये आयुर्वेद सर्वश्रेष्ठत्वाकडे गेलेला होता. मग त्याच्यामध्ये निदानामध्ये काय आहे आणि उपचारामध्ये काय आहे ह्याच्यात मी आणखी थोडं सूक्ष्म आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. तर निदानामध्ये नाडी परीक्षण हे आयुर्वेदामध्ये हे सूक्ष्म निदानाची पद्धती आहे. तर नाडी परीक्षण पूर्वी वैद्य आपल्या मनगटाच्या डाव्या मनगटाच्या हातावर उजव्या हाताच्या बोटाने नाडी परीक्षण करायचे. आणि त्या नाडी परीक्षणातनं त्यांना कोणता आजार आहे किंवा त्याच्या पल्सवरनं ते ठरवत होते. मला समजून काय घ्यायचं म्हणजे नाडी परीक्षण हे जवळपास माहिती असतं. मला समजून घ्यायचं तुमचं जे नाडी इलेक्ट्रोनाडीग्राफ जो आहे तो इलेक्ट्रोनाडीग्राफ म्हणजे काय? त्याच्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत, त्याच्या ज्या टच आहेत, त्या रक्ताच्या लाटेचा जो टच आहे त्याच्यावर नाडी परीक्षणाचा बेस होता. बरं. तर हा टच मी एका डिव्हाइसच्या मार्फत मॉनिटरमध्ये घेतला आणि त्या टच हा सारखा आहे का इरेग्युलर आहे, सारख्या वेळेत आहे का फ्रिक्वेन्सीमध्ये कमी जास्त आहे, हे त्या काळी हाताच्या बोटांनी वैद्य जाणून नाडी परीक्षण करायचे. तर मी तो ग्राफमध्ये आणला आणि त्या ग्राफवर मी आयुर्वेदाचं नाडी परीक्षणचा बेस फिक्स तयार केला. आपण बघूया की क्लिप नंबर 1 मध्ये की नाडी ग्राफ काय आहे. नाडीग्राफ काय आहे तर नाडीग्राफची आपण क्लिप बघूया. हे म्हणजे नाडीग्राफमध्ये म्हणजे तुम्ही थोडक्यामध्ये आपण जे पल्स मोजतो तेच तुम्ही ग्राफमध्ये आणलेलं आहे. आता जसं हा जो नाडीग्राफ चालू आहे, हा नाडीग्राफ याच्यामध्ये प्रत्येक वेव्ज ही कशी टच करते सेन्सरला, जी बोटाला टच करते ती सेन्सरला टच करते. आणि अशा प्रकारे नाडीची मेजरमेंट, त्या वेव्हची मेजरमेंट, त्याच्यामधल्या टायमिंगची मेजरमेंट आणि त्याच्या व्होल्टेजच्या मेजरमेंटवर हा नाडी परीक्षण बेस फिक्स झालेला आहे. आणि तो मी शूटआउट केला आणि तो मी ह्या पद्धतीनं, जसा इलेक्ट्रोकार्डिओग्राफ आहे तसा मी इलेक्ट्रोनाडीग्राफ जो छातीचा काढला शोधून काढला. आणि व्हिजनमध्ये पेशंटला दिसली पाहिजे की आपली नाडी कशी चालते. वैद्याला कळून उपयोग नाही,
पेशंटलाही कळलं पाहिजे. पेशंटला आपली नाडी समजावं म्हणून मी हा नाडीग्राफ काढला आहे. आणि नवोदितांना नाडी परीक्षण सहजतेने करता यावं म्हणून नवोदित डॉक्टरांसाठी मी हा नाडीग्राफ काढलेला आहे. पण ही याच्या सूक्ष्मता आणली मी ती सूक्ष्मता नाडी तुम्ही अधिक आणली, परीक्षणामध्ये, अधिक आणली हा. परीक्षणातून. निदानात. पण याच्यामुळे तुम्हाला नेमका कोणता फायदा अधिक झाला म्हणजे या तुम्ही आणलेल्या थेरपीमुळे? याच्यामध्ये मला काय झालं की एक क्षणामध्ये या ब्लड कॅरी करणारं मेंदूचं जे इलेक्ट्रिसिटी आहे, व्होल्टेज आहे, तो कशाप्रमाणे ब्लड कॅरी करतो त्याची नॉर्मल आहे का एबनॉर्मल आहे ब्रेनचं स्टेटस मला डायग्नोसिस झालं. त्यानंतर हे रक्त किती वेळाने पुढे चालतंय, कशा वेळाने पुढे चाललंय, सारख्या वेळाने चाललंय का इबॅलन्सिंगमध्ये चाललंय, ह्याच्यावरून मला ब्लडचं स्टेटस तुमचं लोड अनलोड होण्याला कसं आहे ते कळतंय. त्याच्यानंतर हे ब्लड ह्या एखादी वेव्ज मिस झाली तर हार्टमधले डिस्टर्बन्स आणि सर्क्युलेशनमधले डिस्टर्बन्स त्याच्यात क्षणात डायग्नोसिस होतं. थोडक्यात डॉक्टर काय की आपण म्हणतो की वैद्यकीय शास्त्रामध्ये नवतंत्रज्ञान आलंय, तशा पद्धतीचं आयुर्वेदामध्ये हे एक नवतंत्रज्ञान तुम्ही विकसित केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. एक फोन आपण घेऊयात. पुण्यावरनं संतोष म्हणून आहेत. संतोषजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे? नमस्कार डॉक्टर सर. नमस्कार. माझा मुलगा प्री मॅच्युअर आहे. लाईट आणि लेफ्ट साईडला मेंदूमध्ये थोडे डॅमेजेस आहेत ओके. आणि चालण्याला आणि बोलण्याला त्याला थोडा त्रास होतोय. याच्यामध्ये काही आपलं स्टेम सेल थेरपीमध्ये उपचार आहेत का उपलब्ध? याच्यामध्ये आम्ही पुढे दाखवणारच आहोत की उपचारामध्ये आम्ही सेरेब्रल पाल्सी हा जो आजार होतो तो ब्रेनच्या डॅमेजेसमुळं होतो. आणि याच्यामध्ये ब्रेन डॅमेज कुठल्या कारणाने झालंय याच्यावर आतापर्यंत कोणीही विचार केलेला नाही आहे. आणि मी तो विचार करून ह्या नाडीग्राफच्या साह्याने तो विचार करून मी ते ॲप्लिकेशन केलेलं आहे. आणि ब्रेन सेल डॅमेज ज्या कारणाने झाल्यात त्या कारणाला मी ह्या आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपीमधून त्या सेल जनरेट करून परत ते लक्षणं बॉडीतले कमी करून त्या पेशंटला 100% मी रिइन्स्टेट करण्यासाठी मी हजारो पेशंट चांगले केलेले आहेत. तर तुमच्या मुलाला सुद्धा आम्ही या उपचारांनी 100% चांगलं करू शकतो. डॉक्टर मला आता त्याचकडे यायचं आहे. म्हणजे आत्ता त्यांनी जो प्रश्न विचारला त्याच्यामध्येही स्टेम सेल थेरपी आयुर्वेदातली ही आली आहे. तुमच्या बोलण्यातनं त्याचा उल्लेख येतो आहे. ही आयुर्वेदातली स्टेम सेल थेरपी ही म्हणजे नेमकी काय? मी उपचारामध्ये सुद्धा सूक्ष्मता आणत गेलो. आयुर्वेदामध्ये उपचारासाठी जे औषधी वनस्पती वापरल्या जायच्या त्या एका द्रव्यामध्ये, एका कंटेंटमध्ये, एका ड्रगमध्ये एक 10, 15, 20 औषधी वनस्पती एकत्र असायच्या. आणि त्या एकत्र वनस्पती मग त्या डायजेस्टिव्ह सिस्टीममार्फत ओरली आपण पास करायचे. तर ते कुठली वनस्पती किती काम करते, कसं काम करते याच्यावर कोणी अभ्यास नाही केला. तर मी एका वनस्पतीच्या मुळामध्ये, खोडामध्ये, फळामध्ये, त्या फळामध्ये एका पेशीमध्ये कुठलं औषधी तत्व, कुठलं ॲक्टिव्ह प्रिन्सिपल आहे ह्याचा मी अभ्यास केला. आणि ते ॲक्टिव्ह प्रिन्सिपल आपल्या पेशीमधलं कुठलं ॲक्टिव्ह प्रिन्सिपल खराब झालं आणि त्यामुळे पेशी खराब झाली ह्या दोघांचं मी मिलन केलं. आणि अशा प्रकारे मी त्या पेशींची निवड करून त्याचं ॲक्टिव्ह प्रिन्सिपल काढून मी ओरली इंजेक्ट केलं आणि ते रक्तामार्फत त्या पेशीपर्यंत नेऊन ती पेशी मी पुनर्जीवित केली. अशा प्रकारे मी थोडक्यामध्ये स्टेम सेल थेरपीमध्ये जे ॲलोपॅथीमध्ये आपण बघतो की मातृक पेशी ते घेतात आणि त्या मातृक पेशीवर ते पुढे ते काम करतात आणि मग ते पुन्हा शरीरामध्ये सोडले जातात. अशा पद्धतीचीच ही सगळी प्रोसेस आहे तुमची की काय कशी आहे? तशीच पद्धती आहे. मी ही पद्धती काय केली की ॲलोपॅथिकमध्ये मॉडर्न थेरपीमध्ये स्टेम सेलमध्ये ही बोन मॅरो किंवा आईच्या नाळामधल्या पेशी अशा त्या वापरायच्या आणि त्याच्यामुळे त्या इंजेक्ट करायच्या की ही सर्जरी टाईप आहे. ही या बोन मॅरो स्पायनल कॉर्डमध्ये इंजेक्शन देऊन सर्जरी करून आतमध्ये सोडायच्या आणि त्या स्पायनल कॉर्डमधून डिस्पोट पार्टमध्ये जातात आणि त्या डिस्पोट पार्टमध्ये गेल्यानंतर त्या ऑर्गनमधल्या पेशी त्या ॲक्टिवेट करून पुनर्पेशी जन्म तयार करतात आणि तो रोग कमी करतात. असं त्यांचं थेरपी आहे. मी काय केलं की मग त्यांची थेरपी तशी आहे, ती फॉरेन थेरपी आहे. मग मला आयुर्वेदामधून असं काही आपल्याला करता येते का म्हणून मी आयुर्वेदामध्ये काय विचार केला की आपलं शरीर हे प्रोटीन्सनं बनलेलं आहे. बरोबर. आणि प्रोटीन्सच्या पेशी बनतात.
मग मी म्हणलं औषधी वनस्पतीच्या पेशीमधले प्रोटीन्स जर आपण काढले आणि ते जर ओरली आपण इंजेक्ट केले आणि ते डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये गेले तर ते प्रोटीन्स ब्लडमध्ये ट्रान्सफर केले आणि ते प्रोटीन्स जर कॅरी केले ब्लड मार्फत तर ते कुठल्याही पेशीमध्ये जाऊन त्या पेशी रिपेअर करू शकतात. असा मी छोटासा संशोधनाचा प्रकार चालू केला. म्हणजे खरी थेरपी ही आहे तुमची. खरी थेरपी ही आहे. बरं. आणि त्याच्यामधून मग मला असे रिझल्ट आले आणि हा छोटासा पेपर मी अमेरिकेमध्ये ते 4th इंटरनॅशनल कॉन्फरन्स झालं, मी म्हणून पाठवून द्यावं आपलं आयुर्वेदामध्ये केलंय आपण तर ही सिलेक्ट होतंय का. त्यांच्या सायंटिफिक टीमनं सिलेक्ट केलं आणि मला बोलवलं वॉशिंग्टनला. तो कार्यक्रम झाला. त्यामध्ये सगळे बॉटनिकल रिसर्च फेलो सगळे होते, कोणी डॉक्टर नव्हतं. बरं. तर मी त्यांना एक सल्ला दिला की तुम्ही हा प्लॅन्ट ह्या रोगासाठी, हा प्लॅन्ट ह्या रोगासाठी, असं नको. हा रोग का क्रिएट झाला, ह्याच्यासाठी कुठल्या त्या प्लॅन्टमधलं काय केमिकल लागतंय ह्याच्यावर तुम्ही अभ्यास करा. बरं. तर ते सगळे रिसर्च फेलो मला म्हणाले असं कसं. मी म्हणलं तुम्हाला एक आयुर्वेदिक डॉक्टर लागेल आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही हे काम करा. आणि मग मी माझा पेपर प्रेझेंट केला. त्यांना सांगितलं की मी ह्या साध्या पद्धतीनं ह्या मूळ पेशी विकास करण्याचं एक शास्त्र छोटं डेव्हलप केलं आहे की अशा प्रकारे मी आयुर्वेदातून मूळ पेशी विकास म्हणजे आयुर्वेद स्टेम सेल थेरपी ही आणली. डॉक्टर, मग तुमचा म्हणजे पंतप्रधान कार्यालयानं तुम्हाला विनंती करून तुम्ही त्याच्यामध्ये जे स्टेम सेल थेरपीचं जे सादरीकरण केलं तो अनुभव तुमचा कसा राहिला? मी आलो दिल्लीहून आणि ह्याच्याहून अमेरिकेहून आलो आणि दिल्लीचा तो वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसचा तो पेपर झाला. आणि तो पेपर मी काय केला की मी म्हटलं चला पंतप्रधान कार्यालय एक आपण डॉक्युमेंटरी पाठवून द्या. डॉक्युमेंटरी पाठवले की त्यांचं एक मला पत्र आलं की डॉक्टर हे तुम्ही जे इन्व्हेन्शन काढले, तुम्ही जे हे संशोधन केलं आहे की याचं संशोधन तुम्ही आमच्या आयुष डिपार्टमेंटच्या मिनिस्ट्रीला द्या आणि त्याच्यासाठी तुमची तारीख द्या आम्हाला. मी आश्चर्यचकित झालो की मी म्हटलं आपल्या ह्या संशोधनाला एवढं महत्त्व आले. त्यांनी मला तारीख मागितली आणि मी अक्षरशः त्यांना तारीख दिली आणि त्या तारखेला मी दिल्लीला गेलो आणि दिल्लीला आयुष मिनिस्टर हे आमचे श्रीपाद नाईक यांच्या समोर मी पेपर प्रेझेंट केला. आयुर्वेद स्टेमसेल आणि नाडीग्राफ अक्षरशः त्यांच्या सगळ्या टीमनं R&Dच्या मला रिक्वेस्ट केली की आपण दोघं मिळून हे ॲग्रीमेंट करू आणि हे स्टेमसेल थेरपी तुमची ह्याचं एक प्रॉडक्ट तयार करू, पेटेंट करू आणि लोकांना देऊ. मी म्हटलं काय हरकत नाही, ॲग्रीमेंट करूया. येस. मग डॉक्टर, आता मला प्रश्न असा आहे की या तुमच्या आयुर्वेद स्टेमसेल थेरपीमधनं कोणत्या कोणत्या आजारांवर उपचार होऊ शकतात अत्यंत प्रभावीपणाने? याच्यामध्ये काय केलं मी की प्रत्येक आजारावर, असाध्य आजारावर मी काय केलं की हे ॲप्लिकेशन करून पाहिलं. मी पहिलं ॲप्लिकेशन केलं आजाराचं ते सेरेब्रल पाल्सी या डिसीजवर. आणि या डिसीजची एक ही मुलगी, ही सेरेब्रल पाल्सीची मुलगी 17 वर्षानंतर माझ्याकडे आली आणि तिला मी तर ॲप्लिकेशन केला. त्यावेळेस तिला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, लाळ गळत होती, बोलता येत नव्हतं. आणि अक्षरशः 3 महिन्यामध्ये त्या मुलीला हे सगळे सेन्स आले. तिला उठता आलं, बसता आलं, लाळ गळणं थांबलं. आणि 1 वर्षानंतर त्या मुलींनी दिल्लीची मॅट्रिकच्या बोर्डाची परीक्षा मेरिटमध्ये पास होऊन तिनं ह्या पद्धतीनं युद्ध जिंकलं. म्हणून मी म्हणलं की ही आयुर्वेद स्टेमसेल थेरपी सेरेब्रल पाल्सीमध्ये काम करते. अशा प्रकारे मी सेरेब्रल पाल्सीमध्ये ह्या आयुर्वेद स्टेमसेल थेरपीचं मी ॲप्लिकेशन केलं. आणि हे ॲप्लिकेशन ह्या पद्धतीने ही मुलगी झाली. असे मी जवळपास 10 ते 15 हजार मुलांना 100% सेरेब्रल पाल्सीमधून बाहेर काढलं. 100% रिझल्ट आहे. आणि महत् आश्चर्य म्हणजे मॉडर्नची स्टेमसेल थेरपी पण त्यांनी अप्लाय केली होती. आणि मॉडर्नची स्टेमसेल थेरपी अप्लाय करून सुद्धा 2 वर्ष काहीही उपयोग झालेला नाही. अशी एक आपण आता नंबर 2ची क्लिप बघूया की ज्यामध्ये सेरेब्रल पाल्सीमध्ये कसा रिझल्ट आला आपण समोरच बघूया. बरं. काय नाव आहे तिचं? किंजल नीरज पाटील. ती आता 6 वर्ष. तिला काय प्रॉब्लेम आहे? तिला CP सेरेब्रल पाल्सी. तिला आम्ही ॲलोपॅथीचं स्टेमसेल पण घेतलं. गेल्या 4 वर्ष होऊन गेले पण इतकं काही इम्प्रूव्हमेंट जाणवलं नाही. आता आम्ही 3 महिने झाले फक्त पहिला डोस घेऊन, तर सेकंड डोससाठी आलो आहे. 3 महिन्यामध्ये आम्हाला तिच्या बॅलन्सिंगमध्ये थोडं स्पीचमध्ये चांगला फरक जाणवतो.
आता चालते ती हो चालते. व्यवस्थित सोडून चालते. हा विदाउट सपोर्ट चालते. चालवा तिला. चाल बेटा. सर सांगा तुम्ही सांगा. घ्या तिला मागे घ्या. ये बेटा चाल बरं. मॅडम ती पहिली कशी चालत होती? पहिल्यांदा चालताना थोडा बॅलन्स जायचा तिचा. ओके. सपोर्ट द्यावा लागायचा आणि आता विदाउट सपोर्ट व्यवस्थित म्हणजे चालते चांगला करते. तिचा आपण MRI काढला बरोबर आहे. हो. MRI मध्ये काय निघालं? स्पायनल कॉर्ड. MRI मध्ये गाठी निघाल्या त्याच्या रक्ताच्या ग्लुकोमेलेजिया सारख्या गाठी निघाल्या आणि स्पायनल कॉर्डमध्ये सुद्धा इंजुरी निघाली आहे बरोबर आहे. काय म्हणायचं तुम्हाला साहेब या आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपी बाबत अशा CPच्या लेकरांसाठी? एकदम छान आहे, एकदम छान आहे. सगळ्यांनी हे खायलाच पाहिजे. आणि रिझल्ट एकदम क्विक आहे. फास्ट. एकदम फास्ट. नक्की. हो. आयुर्वेद लेंदी म्हणतात. हो. या रिझल्ट बाबत काय तुमची प्रतिक्रिया आहे? सगळ्यांनी नक्कीच यावं खरंच. आणि परफेक्शन आहे. हो नक्की. हे 3 महत्वाचे या आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपीमध्ये हो, आहेत नक्कीच. बरोबर आहे. डॉक्टर मला या सगळ्या विषयावर यायचं म्हणजे हे एक तर 3 महिन्यामध्ये आज ती मुलगी कुठलाही विना सपोर्ट ती चालती आहे आणि एकूणच जर आपण बघितलं तर हा खरं तर आयुर्वेदामधला किंवा तुमच्या स्टेमसेल थेरपीमधला हा चमत्कार, तुम्हाला चमत्कार हा शब्द आवडणार नाही पण चमत्कारच आहे म्हणजे हा अशा पद्धतीचा. तर मला याच्यावरनंच विचारायचं असं आहे की मुळामध्ये इतके असाध्य जे आजार आहेत की जे या स्टेमसेल्सच्या माध्यमातून थेरपीच्या माध्यमातून हे बरे होत आहेत, याला नेमकी ट्रीटमेंट जी आहे म्हणजे आपण म्हणतो ही प्रोसेस तुमची कशी, म्हणजे आता याच मुलीचं जर उदाहरण आपण घेतलं तर तुम्ही काय काय त्याची चिकित्सा केलीत आणि नंतर त्याला काय उपचार करायचे याचं तुमचं काय एक क्रम राहिला म्हणजे उपचार पद्धतींचा? याच्यामध्ये काय आहे की उपचार पद्धती इतकी मी इझी केली, सगळी ओरली उपचार पद्धती आहे. मी औषधी वनस्पतीच्या काही ॲक्टिव्ह प्रिन्सिपल आहेत ते डिस्टिलेशन प्लांटमध्ये कलेक्ट केले आणि त्याचा एक पोलिओ डोससारखा एक डोस तयार केला 60 mlचा. आणि तो 60 mlचा डोस ओरली जर आपण बॉडीमध्ये टाकला तर आत्तापर्यंत मला एवढ्या आश्चर्यकारक सगळ्याच इनक्युरेबल डिसीजमध्ये रिझल्ट आले. आणि तो 60 mlचा डोस ओरली दिल्यानंतर मी 1 महिन्यासाठी नंतर मग ड्राय डोस म्हणून एक आहे, त्याच्यामध्ये डस्टिंग आहे, त्याच्यामध्ये ड्रॉपसुद्धा आहेत आणि ड्रॉप आणि वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट्स आम्ही कलेक्ट करून त्याचे एक कॅप्सूल फॉर्ममध्ये, ड्रॉप फॉर्ममध्ये आणि डस्टिंग फॉर्ममध्ये असे 3 प्रकार आम्ही ओरली काढलेले आहेत आणि ते मग 1 महिना आपण त्याला द्यायचे आहेत. डॉक्टर आपण पुढे जाणारच होती या सगळ्या विषयामध्ये. खरं तर आयुर्वेदामध्ये खूप वेळ लागतो बरं व्हायला किंवा उपचारांना असं म्हटलं जातं, पण जी आता आपण क्लिप बघितली तर 3 महिन्यामध्ये हा एक मेजर सेलेबर प्लासीसारखा आजार हा बरा होतो आहे. 3 महिन्यामध्ये ती मुलगी चालू लागते आहे. खरोखरच एक आहे. आपण बघणार आहोत पुढेही हेल्थ टाईममध्ये आपली ही चर्चा अशीच चालू राहणार आहे, पण इथे एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्रबाण. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. डॉक्टर आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी एकूण तुमची जी काही आयुर्वेद स्टेमसेल थेरपी आहे त्याच्यामध्ये जे इतके असाध्य आजार आहेत की ज्याच्यावर उपचार होत आहेत, मला अजून तुम्ही असे कोणते हे सांगाल की ज्याच्यावर स्टेमसेल थेरपीमध्ये तुम्ही अशा असाध्य आजारांवर उपचार केलेले आहेत? मी अशा पद्धतीनं मस्क्युलर डिस्ट्रॉफीवर अप्लाय केला. अक्षरशः मस्क्युलर डिस्ट्रॉफीचे 30-30 वर्षाचे पेशंट जे की सगळे थेरपी करून शांत झालेले, विदिन 3 मंथ त्यांच्या मसलला टोन आले, मसलला हालचाली आल्या. त्यानंतर मल्टिपल स्क्लोरोसिस म्हणून हा आजार असाध्य आजार आहे. असे माझ्याकडं अमेरिकेमधून 2 पेशंट आले, त्याच्यावर पण मी ॲप्लिकेशन केलं तर अक्षरशः 3-3 महिन्यामध्ये मला याच्यामध्ये रिझल्ट यायला लागले. त्यानंतर सोऱ्यासिसमध्ये मी हे ॲप्लिकेशन केलं. अक्षरशः 3 ते 4 महिन्यामध्ये 100% सोऱ्यासिस पूर्ण अंगण असलेलं पूर्ण 3 महिन्यात चांगलं झालं. अशाच प्रकारे मी पॅरालिसिसवर ॲप्लिकेशन केलं. त्यानंतर ब्रेन डॅमेज झालेल्या अशा याच्यावर ॲप्लिकेशन केलं. आणि विशेष म्हणजे ऑप्टिक नर्व डॅमेज झाल्यानंतर ज्या मुलाला अंधत्व आलं होतं, पूर्ण अंधत्व, आणि अक्षरशः मला सुद्धा त्याचं आश्चर्य एवढं वाटायला लागलं की या आयुर्वेदिक स्टेमसेल म्हणजे मॉलिक्यूलमध्ये एवढं पॉवर येऊ शकते.
असं मला एक त्याच्यामध्ये एक अनुभव आला की एक डोळ्याची केस माझ्याकडे आली, लहान मुलगा 2 वर्षापासून आंधळा, आणि त्याला मी ॲप्लिकेशन ओरली केलं. अक्षरशः 5 ते 7 मिनटामध्ये त्याला दिसायला लागलं. असं त्याचीच प्रतिक्रिया आपण 3 नंबरची प्रतिक्रिया बघूया की डोळ्याची प्रतिक्रिया आपण त्याच्याच तोंडाने ऐकूया. बरं. काय नाव त्याचं? समर्थ महेश कोणाळी. काय प्रॉब्लेम होता त्याला कोणाळे? मला 2 वर्षापासून पूर्ण अंध दिसत होतं. कुठे कुठे ट्रीटमेंट केली त्याला? याचं सोलापुरात, हैदराबादला आणि मुंबईला. बरं, काय सांगितलं डॉक्टरांनी? डॉक्टरने सांगितले की डोळ्याची नस खराब झाली आहे, तुला दिसणार नाही यापुढे म्हणून. ओके. मग तू त्याला कुठं दाखवलं आणखी परत? त्यानंतर मी इथं आपल्याकडे आलो, मराठीचा कार्यक्रम पाहून आपल्याकडे आले. ओके. आपल्याकडे आल्यानंतर त्याला आपण एक आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपी दिली, बरोबर आहे? हां, दिली ना. डोस दिल्यानंतर त्याला कसा फरक पडला? डोस दिल्यानंतर तर 10 मिनिटाच्या तो डॉक्टर कुठं आहे आणि त्याचे आजोबा कुठे आहेत आणि मी कुठं आहे हे सांगायला सुरुवात केला. 10 मिनिटात दिसायला लागलं. हां, दिसायला लागलं 10 मिनिटात. 2 वर्षाचं जेवढं काय म्हणायचं तुम्हाला या आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपी बाबत? असेल अंध पेशंटला 2 वर्ष आंधळे पण घातलं त्यानं. आमच्यासाठी तर 2 वर्षानंतर नवीनच मुलं जन्माला असा आम्हाला आनंद झालेला आहे. एवढा फरक पडला? हा, एवढा फरक पडला. 1 महिन्यात आज काय फरक पडला त्याला? आता 1 महिन्यात आता काय फरक पडला म्हणलं तर आता आई कुठे आहे, वडील कुठे सांग म्हणलं तर आवाज नाही ऐकला तर पहिला मान वळत होता. आता डायरेक्ट डोळे बघून त्यांच्याकडे बघायला लागलाय. बघायला? हा, बघायला लागले. आता काय म्हणायचं बाई तुम्हाला? काय नाही, खूप छान वाटलं आलंय आमचं मुलं. आता बाळाला दिसायला तुम्हाला किती आनंद झाला? खूप आनंद झालाय. डॉक्टर, मला याच्यावर बोलायचंच आहे, पण आपल्याला एक मुंबईवरनं फोन आहे, तो आपण घेऊयात. प्रणव म्हणून फोन आहे. प्रणवजी, विचारा तुमचा प्रश्न काय आहे. हॅलो. हां, बोला. नमस्कार. बोला. हा, नमस्कार. सर, मला विचारायचं आहे, 14 वर्षापूर्वी माझा बाईक ऍक्सिडेंट झालेला. ओके. तर पायाला लेफ्ट साईडला इन्फेक्शनची जखम आहे, मांडीला. ओके. हा, तर ती इन्फेक्शनची जखम मला रोज ड्रेसिंग करायला लागतं, ती बरीच होत नाहीये. ओके. आणि गुडघ्यातून पाय फोल्ड होत नाहीये. ओके. याच्यासाठी मी जखमेवर पण एक ॲप्लिकेशन केलं आहे स्टेम सेलचं. एका मुलीला 14 वर्षापासून जखम आहे पायाला, आणि पाय तिचे बोटं पण पूर्ण सडले होते, ते पण माझ्याकडे क्लिप आहे. तर तिचं मणक्यामध्ये फ्युजन झालं होतं आणि 12 ऑपरेशन केले तरी पण ते थांबलेलं नाही. तर आपण तिच्यावर ॲप्लिकेशन 1 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये तिला परत बोटं यायला लागले, बोटं बाहेर आले आणि जखम पण मिटली. अशा 5 केसेस माझ्याकडे आलेल्या आहेत. आणि तुमची एक ॲक्सिडेंटची केस आहे, त्यामध्ये बघावं लागतं की रिटर्न फ्लो कुठे ब्लॉक झाला आहे का, आणि तो ब्लॉक झालेला रिटर्न फ्लो आपण हे ॲप्लिकेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये कॅपलरीज आणि व्हेन तयार होतात का, तयार झाल्या तर हे ड्रेनेज होते आणि मग जखम मिटू शकते. ह्याच्यासाठी तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही या, तुम्हाला मी अपॉइंटमेंट देतो, आपण याच्यावर डिस्कस करू. आणि मग हे प्रकार माझ्याकडं 100% चांगले झालेले आहेत. डॉक्टर, आता मला हाच प्रश्न आहे की जी आत्ता आपण क्लिप बघितली, ज्याच्यामध्ये 2 वर्षापासून त्या मुलाला दिसत नव्हतं, पण त्याला 10 मिनिटात दिसायला लागलं, हे कसं शक्य आहे? आणि याच्यामध्ये मला सुद्धा आश्चर्य वाटलं की ते मला आल्यानंतर म्हणाले, डॉक्टर इथे आहेत, बाबा इथे आहेत, आई इथे. म्हणून मी विचार केला की ह्या पद्धतीच्या ज्ञानाचा विकास व्हायला पाहिजे, अशा पद्धतीचं याच्यावर रिसर्च व्हायला पाहिजे. म्हणून मी याच्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला एक रिक्वेस्ट केली की साहेब, आयुर्वेदामध्ये अशा प्रकारे रिसर्च करण्यासाठी तुम्ही एक सेंटर आम्हाला पुण्याला द्या. आणि मला सुद्धा आश्चर्य वाटलं की मी सुद्धा अभ्यास करतो, ते खूप कमी आहे, आणखी मला बराच अभ्यासाचा करावा लागेल आणि त्याच्यात बघावं लागेल की नेमकं त्याच्या ऑप्टिकला काय ॲप्लिकेशन ह्या मॉलिक्युलनं केलं. मी सुद्धा आश्चर्यचकित झालो. डॉक्टर, या सगळ्या स्टेमसेल थेरपीचं बघितल्यानंतर असं वाटतं म्हणजे माणूस पुढच्या काळामध्ये या स्टेमसेल्समुळे 100-150 वर्ष जगू शकतो. म्हणजे चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही. आणि सध्या मी अभ्यास त्याच्यावर करतोय की ब्रेनचं लाईफ, पण हे शक्य आहे, ब्रेनचं लाईफ 150 वर्ष जगू शकतो, हे शक्य आहे. ब्रेनचं लाईफ, त्याच्यामध्ये तयार होणारी इलेक्ट्रिसिटी आणि त्याच्या सेल, ह्या सेल जर आपण याचा पिरियड जर लाईफचा वाढवला तर माणसाला आयुष्य त्याच्यावर मिळतंय. मी त्याच्यावर थोडा अभ्यास करणं चालू आहे. तुम्हीच माझ्या मनातला प्रश्न विचारला. कारण पूर्वी माणूस महाभारतामध्ये 350 वर्ष जगत होता, अशी आपल्याला हिस्ट्री आहे. बरोबर. आणि आपल्या आधीचीच पिढी 100 वर्षाच्या वर जगलेली आहे आणि 150-150 वर्षाची आहे. आताची सुद्धा पिढी ही 70-75 पर्यंतच चालली आहे. मला वाटते की ह्या पद्धतीनं आपण जर जे घेतो आहोत आहार,
ह्याच्यामध्ये जर बदल झाला तर याच्यापासून बनणाऱ्या पेशी मला त्या त्याच्याकडे जायचं आहे डॉक्टर. जाता जाता मला शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की कुठल्या कुठल्या कारणांमुळे हे आजार आपल्या शरीरामध्ये उद्भवत आहेत? फार चांगला प्रश्न आहे तो. मी एक डायग्नोसिसचा बेस वेगळा तयार केला की आपलं शरीर आणि आपल्या शरीरामधल्या पेशी हे डॅमेज करणारं कोण आहे. तर मला एक 6 कारणं भेटले त्याच्यामध्ये. पहिलं कारण भेटलं मला अपघात. मग कुठलाही असो, कुठलाही अपघात असो, पडलेला असो, मार लागलेला असो, गाडीहून पडलेला असो, किंवा बाळातपणाच्या वेळेस मूल बाहेर काढताना फोर्सेपचा असो, किंवा डिलिव्हरीच्या वेळेस फोर्सेप डिलिव्हरीमध्ये किंवा सिझरिनमध्ये फोर्सेप लागलेला असो, किंवा ओढाताणी झालेली असो, ह्या आजारामुळे आपल्या शरीरामधल्या मेंदूचं सर्क्युलेशन खराब होते, स्पाईनचं सर्क्युलेशन खराब होते आणि अशा प्रकारचे आजार यामुळं तयार होऊ शकतात. बरं. ॲक्सिडेंट झाला, पडलं, मार लागलं, त्या रक्तवाहिन्या बंद पडतात आणि तिथल्या पेशी डॅमेज होतात. दुसरं कारण आहे आपलं रक्त स्वतः. रक्त जर खराब तयार होत असेल आणि ते जर सर्क्युलेशनमध्ये नसेल आणि त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल आले किंवा शुगर आली तर ते काय करते, रक्तवाहिन्या बंद करते आणि त्या ऑर्गनला आणि पेशींना तो डॅमेज करतो आणि माणसाला सुद्धा तो संपवू शकतो. ब्लड. तिसरं कारण आहे आपल्याला इन्फेक्शन. कुठलंही इन्फेक्शन असो, वॉटर इन्फेक्शन असो, फूड इन्फेक्शन असो, एअर इन्फेक्शन असो, व्हायरल इन्फेक्शन असो, ते आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर ते आपल्या शरीराला संपवू शकते. चौथं कारण आहे ब्रेन, इलेक्ट्रिसिटी. त्याच्यामध्ये जर डिस्टर्बन्स आले तर आपल्या शरीरामध्ये डिसऑर्डर तयार होऊ शकते. 5वं कारण आहे सर्क्युलेशन. 6वं कारण आहे मन आणि 7वं कारण आहे जेनेटिक्स. या सगळ्या कारणांमुळे म्हणजे ही जर सगळी कारणं आपण जर व्यवस्थित सांभाळली तर मला असं वाटतं की शरीर सुदृढ राहायला मदत निश्चित होऊ शकते. 100% होऊ शकते. डॉक्टर पाठक, तुम्ही आलात आणि हे सूक्ष्म आयुर्वेद थेरपी जी आहे किंवा स्टेमसेल थेरपी आहे ही आम्हाला इतकी छान समजून सांगितलीत, त्याबद्दल धन्यवाद. आज हेल्थ टाईममध्ये आपण इथंच थांबूयात. पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी, अर्थातच महाराष्ट्र वनमध्ये.